नमस्कार मित्रांनो, मी संदेश. तर संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 8 ऑगस्ट 2026. आपण बघत असतो MPSC ग्रुप सी म्हणजे तलाठी भरतीचे प्रश्न, आधारित प्रश्न आणि येणारी पोलीस भरती 2026चे संभाव्य प्रश्न आणि जुन्या प्रश्नांचा ॲनालिसिस करत असतो. आपला पॅटर्न असतो. आता जे आपण प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत त्या प्रश्न कोणत्या पार्श्वभूमीवर आधारित असतात ते असतात मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो सरकारीनोकरी.com. आपण दररोज संध्याकाळी 6 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं दररोज लेक्चर असतं, पेपर विश्लेषण असतो, तो आपण बघत असतो. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे मित्रांनो, तो आपण बघूया. तर खालीलपैकी वेगळा घटक कोणता? बस, ट्रेन, जहाज, रस्ता. तर कोणता घटक वेगळा आहे मित्रांनो? तर रस्ता. रस्ता का? तर ते तुम्हाला मी सांगतो. बस, ट्रेन आणि जहाज हे वाहतुकीचे साधन आहे आणि रस्ता हा वाहतुकीचा मार्ग आहे. त्यामुळं रस्ता हा वेगळा घटक येतो. पुढचा प्रश्न, एका चाचणीत बरोबर उत्तराला 4 मार्क आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण आहेत. तर 8 प्रश्नात 6 योग्य आली, 2 चुकीची उत्तरे दिल्यास एकूण गुण किती येतील? 20, 22, 24, 25. मित्रांनो किती? एकूण प्रश्न किती आहे? 8 आहे. 8 चोक किती होणार ते? 8 गुणिले 4. टोटल किती गुण होणार आहे? 32. हे टोटल आहे. पण जे ज्या मित्रांना पेपर दिला आहे त्याचे किती योग्य आले? 6 योग्य आले. किती आले? 6 चोक 24. म्हणजे त्याला किती गुण मिळाले? गुण प्राप्त झाले 24. कितीपैकी? 32 पैकी. पण त्याचे किती चुकले? 2. 2 गुणिले त्याला किती मार्क कमी होणार आहे? 1 गुण. म्हणजे किती मायनस होणार आहे? -2. तर याची वजाबाकी करा. 24मधून 2 गेले तर त्याला किती गुण मिळाले? 22 गुण. ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, संयम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द का? उतावळेपणा, शांतता, सहनशक्ती, निष्ठा. का कोणता येणार आहे? उतावळेपणा. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. 3 संख्याची सरासरी 40 आहे, तर 2 संख्या 35 आणि 45 असतील तर तिसरी संख्या किती? हा असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ऑप्शन आहे 40, 45, 38, 42. तर सरासरी किती आहे मित्रांनो? 40. पहिली संख्या किती आहे? 35. दुसरी किती आहे? 45. तिसरी आपल्याला काढायची आहे. टोटल भागिले 3. सरळ सरळ 120 प्लस 5 आणि 5 10 म्हणजे 80. 80 प्लस 1 ची जर किंमत काढायची म्हटलं तर किती येणार मित्रांनो? 40. 40 कसं आलं? 120 मधून 80 मायनस केली, त्यावेळेस तुम्हाला किती भेटले? 40. तर 1 ची व्हॅल्यू किती येणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए 40 येणार. पुढचा प्रश्न, एखाद्या रकमेत 3 वर्षात 5% दराने 375 रुपये सरळ व्याज मिळते तर मूळ रक्कम किती? ऑप्शन आहे 2000, 2500, 3000, 5000. तर साध्या व्याजचं फॉर्म्युला काय? SI = PRT/100. आता मित्रांनो साधा व्याज दिला असेल किती वर्षासाठी, त्याचा डायरेक्ट गुणाकार करायचा. किती टक्के? 15%. म्हणजे SI किती आहे? 375. प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आहे, तर PRTचा म्हणजे 15/100. ओके. डायरेक्ट 15 भाग देऊ. 15 1 15, 15 2 30, 7 उरले. 15 15 5 15 5 75 म्हणजे 25 उरले. किती येणार आहे? P = 25 गुणिले 100. किती उत्तर येणार आहे? P = 2500. ही आपली मूळ रक्कम असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता योग्य निवडा. थेंबा थेंबाने टिंब टिंब भरते तळे, डोंगर, आकाश, गाडी.
तर काय तळे भरते. ऑप्शन क्रमांक ए थेंबा थेंबाने तळे साचते किंवा तळे भरते. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे नॅशनल वॉटर दिन कधी साजरा केला जातो. 25 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर. तर कधी साजरा केला जातो. 25 जानेवारी. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असणार आहे. जर एक सांकेतिक शब्द कॅट डीबीओ लिहिला जातो तर डॉग काय लिहिला जाईल. ऑप्शन आहे EPH, FPH, EPG, UOH. आता कॅट कसा लिहिलेला आहे. सी नंतर डी लिहिलेला आहे, ए नंतर बी लिहिलेला आहे, टी नंतर यू लिहिलेला आहे, म्हणजे लगतचा शब्द आलेला. डी नंतर काय येणार आहे मित्रांनो. डी नंतर येणारे ई, ओ नंतर येणारे पी, जी नंतर येणारे एच. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो 180 डिग्री अंश वळण घेतो तर तो कोणत्या दिशेला तोंड वळेल. आता तो कुठं उभा आहे. पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. ही झाली पूर्व, वरती झाली उत्तर, खाली झाली दक्षिण, इकडं झाली पश्चिम. आता त्यानं काय केला, डायरेक्ट टर्न मारला 180 डिग्री. तो कसाही टर्न मारू, असा मारू या असा मारू, त्याचा तोंड कुठे येणार आहे. पश्चिमेकडे येणार आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे. पश्चिम असणार आहे. त्याने दिलेलं नाही, तो घड्याळाच्या दिशेने फिरला या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरला. पुढचा प्रश्न, संख्या मालिकेतली हरवलेली संख्या कोणती. 8, 12, 16 डॅश 24. तर 18, 20, 22, 26. मित्रांनो एक लक्षात येत आहे का तुम्हाला. 4चा टेबल तर पाठ असं तर 8 पासून टेबल चालवला. 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24. म्हणजे 4 4चा फरक दिलेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. शांतपणे ऐकणे या अर्थाचा वाप्रचार कोणता. कान देऊन ऐकणे, डोळे मिटून बसणे, हात झटकणे, डोक्यावर घेणे. तर शांतपणे ऐकणे म्हणजे याचा कान देऊन ऐकणे. ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रवास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. सफर, रस्ता, मुक्काम, मुहान. तर कोणता आहे. सफर. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील कोकण हा भाग कोणत्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाळवंटी हवामान, डोंगराळ पट्टा, समुद्रकिनारा, आंब्याची बागायती, हिमालय पर्वत. महाराष्ट्रातील कोकण हा कशासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा आणि आंब्याची बागायती. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर असणार आहे. आनंदी या शब्दाचा समानार्थी दुःखी, खिन्न, सुखी, रागीट. आनंदीचा काय येणार आहे. सुखी येणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्कूटरला 2 चाके आहे. ट्रकला किती. 1 चाक, 2 चाके, 4 किंवा जास्त चाके किंवा चाके नाही. किती असणार आहे. 4 किंवा जास्त. ऑप्शन क्रमांक सी. 150 मीटर लांबीची ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते तर ट्रेनचा ताशी वेग किती. काय विचारला आहे. ताशी विचारला आहे. मीटर पर सेकंद विचारलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो. अंतर अपॉन म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे वेळ. त्यांना काय भेटणार आहे आपल्याला. वेग. तो किती आहे. 150 भागिले 15 किती येणार आहे. 10 मीटर पर सेकंद. आता या 10 मीटर पर सेकंदला काय करायचं आपल्याला. किलोमीटर पर हॉवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तो कसा करणार. 10 गुणिले 18/5 करणं. 18 भागिले 5 करणं इक्वल टू 5 दुने 10, 18 दुने 36. म्हणजे तो उत्तर काय येणार आहे. 36 किलोमीटर पर हॉवर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका संख्येचा 35% जर 49 असेल तर ती संख्या किती. 100, 126, 140, 150. आता 35% x इक्वल टू किती 49. तर ती संख्या किती. हे बघा 7 7 49, 7 5 35, 20 पंचे 100. एक्स इक्वल टू हा 7 इकडं 7कडे 20 जाणार. एक्स इक्वल टू किती येणार 140. ती संख्या असणार आहे मित्रा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक व्यक्ती एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी 20 किलोमीटर तासा वेगाने जातो आणि 30 किलोमीटर तास वेगाने परत येतो तर त्याच्या संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती.
तर सरासरी वेग काढायचा म्हटलं मित्रांनो, तर सरासरी वेग इक्वल टू काय, तो 2 वेळेस गेला. एकदा गेला तो 20 किलोमीटरना, परत आला 30 किलोमीटरना. त्याला काय 2 वेळेस ते आला गेला, त्याचं 20 + 30, 3 दुणे 6, 600, 6 दुणे 1200 भागिले 50. 1 शून्य कट झाला, 1 शून्य कट झाला. 5 दुणे 10, 2 उरला, 5 चोक 20. किती उत्तर येणार आहे? 24 किलोमीटर पर आवर. ऑप्शन क्रमांक कोणता आहे? बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका चाचणीत योग्य उत्तराला 2 आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण मिळाले. 15 प्रश्नांपैकी 10 योग्य आणि 5 चुकीचे उत्तर दिल्यास एकूण गुण किती? आता 10 योग्य दिले, 10 गुणिले किती येणार आहे? 2. किती मार्क आले त्याला? 20. आणि 5 गुणिले 1 का असल्याला त्याला किती येणार आहे? 5. 20तून 5 गेले, किती मार्क भेटले त्या मुलाला? 15 मार्क मिळाले. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा SRPFचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? 1 मे, 6 मार्च, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. तर कधी साजरा केला जातो मित्रांनो? तो केला जातो 6 मार्च. आणि 6 मार्च कोणत्या वर्षी स्थापना झाली? 1948 मध्ये राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली होती. एकजूट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. फूट, एकता, वैर, गोंधळ. काय एकता? ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. नियम तोडणे या अर्थाचा वाप्रचार कोणता? मर्यादा पाळणे, मर्यादा ओलांडणे, वेळ पाळणे व शिस्त ठेवणे. काय? मर्यादा ओलांडणे. ऑप्शन क्रमांक बी आपला योग्य उत्तर असणार आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. तर कोणता मित्रांनो? बुध. ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर असणार आहे. आता एक समान फरकच्या मालिकेत पहिले पद 4 आहे, फरक 4 आहे आणि 12वे पद आपल्याला काढायचे. तर ऑप्शन आहे 44, 48, 50, 52. त्याच्यासाठी नंबर ऑफ पद म्हणजे जे आपल्याला नंबर ऑफ पद काढायचे त्याचा फॉर्म्युला काय आहे? पहिले पद, पहिल्या पदाला आपण काय म्हणतो? ए प्लस n-1 म्हणजे दिलेल्या पदातून दिलेले पद आहे, 12वे पद काढायचं आहे, त्याच्यातून ते गुणिले फरक, फरक या डिस्टन्स. आता काय 4 आहे, किती पद आहे? 12 - 1 इंटू 4 हा 44. 12तून 1 गेला 44. इथं प्लस आहे, सॉरी थोडं माझं चुकलं, प्लसचं साईन द्यायचं सोडून गेलं. 4 + 11 × 4 किती येणार आहे? 11 × 44 1 48. उत्तर काय असणार आहे? 48. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका रांगेत रमेश डावीकडून दुसरा, उजवीकडून 5वा आहेत. एकूण किती जण आहेत? आता डावीकडून दुसरा, उजवीकडून 5वा, एकूण व्यक्ती जर काढायचे असेल तर काय करायचं? एकूण व्यक्ती डावीकडून क्रमांक नंबर, डावी बाजूचा नंबर त्याचा प्लस उजवी बाजूचा नंबर -1. डावी बाजूचा नंबर काय? दुसरा, उजवी बाजूचा 5वा -1 किती येणार आहे? 6. टोटल व्यक्ती किती असणार आहे? 6. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25 पैकी किती मार्क मिळाले आणि आज काय शिकायला मिळालं ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला सांगू शकता. जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपल्याला बघायला मिळत असतात पोलीस भरती किंवा तलाठी भरतीबद्दलचे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.